लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करत सरकारनं आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे। मात्र ई-केवायसी साठी दिलेल्या एका अटीमुळे काही लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेचा पुन्हा गोंधळ। ई-केवायसी मधील अटीने महिलांचा संभ्रम। वडील अन्यथा पती हयात नसलेल्या महिलांची अडचण। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यभरातील पात्र महिला घेत आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेत सुधारणा करण्यात आली असून आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलंय। यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागतोय। लाभार्थीचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणं आवश्यक। बँक खातं लाभार्थीच्या नावावर असणं आवश्यक। आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक। तर महिलांच्या पती अन्यथा वडिलांचेही ई-केवायसी करणं आवश्यक। यातीलच एक महत्त्वाची आणि चर्चेची अट म्हणजे पती अन्यथा वडिलांचेही ई-केवायसी पूर्ण असणं आवश्यक। या अटीमुळे अनेक महिलांची अडचण झाली आहे। ज्या महिलांचे वडील हयात नाहीयेत, घटस्फोटित, विधवा आणि एकल महिलांसाठी ही अट विशेषतः त्रासदायक ठरते। त्यामुळे अशा महिलांनी ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची हा प्रश्न उपस्थित केला जातोय। यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। कोणत्याही महिलेवर राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाही असं म्हणत लाभार्थी महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील। ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल। मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदिती तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन। तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र ही अट चुकीची असल्याचं मत व्यक्त केलंय। यावरून सरकारला ही योजना बंद करायची आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा राजकीय रंग चढू लागलाय। आता जर आपण बघितलं तर 28 लाख महिलांचं नाव तिथे कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरंय की अजून अटीतटी टाकून अजून एक 50-60 लाख महिलांचं नाव हे कमी करू शकतील। हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच ते थांबलेले आहेत। स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटायला लागली। सरकारला ही योजनाच बंद करायची का काय अशा प्रकारची शक्यता अशा वर्तनातून दिसते। आता एका ठिकाणचं जिथं आहे तिथलं केवायसी आता आपण मान्य केलं पाहिजे। कोणती मुलगी लग्न झालेली आता त्या घरची आहे त्यामुळे त्या घरचे नियम तिला लागले पाहिजे, तिच्या मायाचे नियम तिला लागण्याचं काही कारणच नाही। आपण सरकार अशा पद्धतीनं या योजनेला कट मारण्यासाठी कमी होण्यासाठी संख्या असे वेगवेगळे प्रकार करतो। या अटींमुळे अनेक महिलांचे अर्ज अडकले। तर ज्या महिलांना या योजनेची खरी गरज आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर काय उपयोग असा सूर देखील उमटू लागलाय। त्यामुळे यावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे काय भूमिका घेणार, शासन या अटींचा फेरविचार करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।